एक रात माझ्या मनात विचार आला की कोणीतरी माझी तहान भागवावी, पण माझ्या आयुष्यात असा कोणी नव्हता. मग मी काम सुरू केलं आणि मग ते माझं झालं. रात्री माझे डोळे उघडले तेव्हा मी विचार केला, छतावर जाऊन बघतो. कदाचित माझी बहीण सिद्धी आणि माझा चुलत भाऊ जयेश एकमेकांसोबत असतील. आणि तसंच घडलं जे मी विचारत होतो. मी हळूच पावलांनी छतावर पोहोचलो. छतावर आमची एक तुटलेली खाट पडलेली होती. मी छताच्या कडेने झांकून बघितलं. माझी बहीण खाटेवर निजलेली होती आणि जयेश तिच्याबरोबर होता. ही ती रात्र होती जेव्हा हवेत सुगंध पसरलेला होता आणि चांदण्याने सगळं जादुई बनवलं होतं. मी विचार केला की व्हिडिओ काढतो म्हणजे नंतर कामी येईल. मी मोबाईलचा कॅमेरा सुरू केला, पण व्हिडिओ धुसर येत होता. कारण मी दोघांना पुरेशी प्रकाश नव्हती. मग दरम्यान माझा मनही अस्वस्थ होता. मग ते दोघे जेव्हा मोकळे झाले, तेव्हा मी अचानक वरून दिसलो. माझ्या बहिणीने मला बघितलं. तेव्हा ती एकदम घाबरली आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. जयेशही तिथून पळायला लागला. मी म्हणालो, "जयेश थांब. रात्र खूप झाली आहे. घरात गोंधळ होईल." आई-बाबा जागे होतील. जयेश थांबला. जयेश आणि माझी बहीण माझ्या पाया पडू लागले. माझी बहीण म्हणाली, "भाऊ, देवाच्या नावाने कोणालाही सांगू नकोस." आणि जयेशही एक प्रकारे भिंतीला लागून उभा होता. माझ्या डोक्यात एक विचार आला की जयेशच्या बहिणीचं नाव आयशा आहे. तिच्यासाठी जयेशला ब्लॅकमेल करू का? तीही खूप सुंदर होती. यासाठी जयेशला ब्लॅकमेल करेन. मग मी जयेशला म्हणालो, जयेश, आता रात्रीचा वेळ आहे. यावेळी तू माझ्या घरात आहेस. "आणि मी चाहलो तर तुला अजूनही अडकवू शकतो." तो म्हणाला, "हो करण भाऊ, मला माहीत आहे. तुमचा उपकार होईल. मी आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाही. माझं रहस्य राहो." मग तो म्हणाला, "करण भाऊ, मी येणंच नव्हतं. तुमच्या बहिणीने मला बोलावलं होतं." मग सिद्धी म्हणाली, "हो भाऊ, मीच त्याला बोलावलं आहे." मी तिला म्हणालो, "तू शांत हो. मी तुझ्याशी बोलत नाही. मी आधी जयेशशी निपटतो. नंतर तुझ्याशी बोलतो." पहिल्या दिवशी दोघांना मी खूप घाबरवलं, धमकावलं, म्हणालो, "असं होईल, तसं होईल." ते दोघे खूप घाबरले. मग मी म्हणालो, "सिद्धी तू थांब." मी जयेशला थोडं बाजूला घेऊन गेलो. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. जर तू मान्य केलीस तर तुझं कामही चालू राहील आणि माझंही. तो म्हणाला, "काय मतलब करण भाऊ, तुम्ही काय सांगायचं आहे? खुलं बोला." मग मी म्हणालो, "गोष्ट सरळच सांगतो, फिरवून नाही. बोलण्याची सवय नाही. तुझी जी बहीण आहे आयशा, मला ती आवडते. तर माझी सेटिंग तिच्याशी करून दे आणि तुझं जेव्हा मन करेल, किंबहुना मी स्वतः तुझी मदत करेन, भेटत राहा." मग तो म्हणाला, "करण भाऊ, ती माझी बहीण आहे. मी तिला असे कसे बोलू शकतो?" मी म्हणालो, "हो, हो, मला माहीत आहे ती तुझी बहीण आहे. मी काय बोलतोय, की तिला इथे आण. फक्त माझ्यासाठी सेटिंग करून दे. माझ्यासाठी रस्ता सोपा कर. बाकी काम मी स्वतः करेन." त्याने म्हटलं, "करण भाऊ, आता मी स्वतः सांगतो की माझ्याकडे तिच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मी आता त्या दोघांना थांबवू शकत नव्हतो. कारण सिद्धीबरोबर माझेही संबंध होते आणि हा खूप चांगरोबर माझेही संबंध होता, ज्याचा मी फायदाही उठवला." त्याने होकार दिला आणि तो आपल्या बहिणीबरोबर माझा संबंध करून देण्याचं वचन देऊ लागला. मग मी म्हणालो, "तिला खाली सोडून लवकर ये. तुझा वाट पाहतोय." गेट हळू उघड. कदाचित बाबा जागे होतील. मग सिद्धी गेली जयेशला खाली सोडायला आणि मी वर त्याची वाट पाहू लागलो. मी विचारत होतो आता सिद्धी परत येईल आणि मी खाटेवर तिची घेईन. आता मी पद्धत विचारत होतो की कशी करू. मला उभं राहून थोडा वेळ गेला. सिद्धी अजून आली नाही की सिद्धी का आली नाही. मी म्हणालो थोडा वेळ आणखी वाट पाहतो. कारण ती घाबरलेली होती. थोडा आराम करायला खाली बसली असेल. पण मी बराच वेळ उभा राहिलो. ती आली नाही. मी समजलं की सिद्धीने माझ्याशी खेळ खेळला आहे. ती येणारच नाही. मला खूप राग येत होता. सिद्धी. हे तर मी आधी विचार केलं होतं. तिच्या खोलीत जाऊन शिक्षा देईन. मग मी विचार केला खूप रात्र झाली आहे. आई-बाबा उठतील. आज माझं काम अपूर्ण राहिलं ज्याचा मला खूप खेद होता. मग मी माझ्या खोलीत परत आलो आणि झोपलो. मला झोप आली नाही. बराच वेळ माझ्या डोक्यात विचार चालू होते की काश यावेळी मी सिद्धीला खाली दिलं नसतं. तर आज मी जयेशसारखा. खैर आता तर मी त्याच शोधात होतो की सिद्धीला मागे कधीपर्यंत धावत राहीन. ती मुलगी माझ्या हातातून एक ना एक दिवस येईलच. आज सकाळी माझे डोळे थोडे उशिरा उघडले कारण रात्री खूप उशिरा झोपलो होतो. आज सकाळचा वेळ होता. इतक्यात आई माझ्या खोलीत आली. मला म्हणाली, "करण उठ, नाश्ता कर आणि आपण नाशिकला जात आहोत तर तू तयारी कर आणि संध्याकाळी आम्हाला स्टेशनवर सोडून दे." आणि मग मला आठवलं की आज तर सिद्धी नाशिकला जाणार होती. रात्री किती चांगली संधी माझ्या हातून निघून गेली. मग मी पण काय करणार? याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मग मी म्हणालो, "आई-बाबा तुम्ही नाश्ता लावा. मी तोंड धुवून येतो." मग आईने जेव्हा नाश्ता लावला मी आलो. नाश्त्याच्या टेबलवर बघितलं तर सिद्धी कुठे दिसत नव्हती. मी विचारलं, "आई सिद्धी अजून झोपली आहे का?" माझ्या आईने म्हटलं,
हो, ती उठली होती. मी जागी केली पण कदाचित तिची तब्येत थोडी खराब आहे. म्हणून ती आपल्या खोलीत आहे. सिद्धीची तब्येत का खराब होती? मला माहीत होतं ती माझ्यासमोर येऊ इच्छित नव्हती कारण तिने रात्री मला फसवलं होतं. खैर मी नाश्ता केला आणि आईने मला काही गरजेची सामान सांगितली. हे बाजारून आणायला गेलो. सामान आणलं परत आलो. जयेश आणि सिद्धी एकाच सोफ्यावर बसले होते. एकमेकांशी काही हळू सरगुष्टी करत होते. मी खूप आश्चर्यचकित झालो की आजपर्यंत हे एकमेकांसोबत चिकटून बसतात. आज काय होणार आहे त्या दोघांचं? एकमेकांशी राज्याच्या गोष्टी करत आहेत आणि मग मला थोडंसं भीतीही वाटली. कदाचित जयेश बरोबर सेटिंग तर केली नाही ना. मग मी डोळ्यांनी सिद्धीला राग दाखवला की रात्री तू चांगलं केलं नाहीस. त्याचा बदला तुला चुकवावा लागेल. सिद्धी माझ्यापासून नजर चोरत होती. मग मी विचार केला सिद्धीच्या नंबरवर मेसेज करून सांगतो की रात्री तू का आली नाहीस? जेव्हा मी सिद्धीचा नंबर बघितला, कदाचित तिने मला ब्लॉक केलं होतं कारण तिची डीपी नव्हती. मी जाणवलं की सिद्धीने मला दुर्लक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी विचार केला की मी तिला शिक्षा देईन. मी जयेशला बघितलं आणि त्याला इशारा केला की तो माझ्याकडे ये. तो आला तर मी त्याला म्हणालो की तू वचन दिलं होतं की तू आपल्या बहिणीशी माझी गोष्ट करशील. तू काय केलंस? त्याने म्हटलं, करण भाऊ मी गोष्ट केली आहे, पण ती मानायला तयार नाही. मी म्हणालो, तुला माहीत आहे की मी तुझ्या आणि सिद्धीच्या रहस्याची उघड करू शकतो. तुला हवं की तू आपल्या बहिणीला राजी कर. तो म्हणाला, मी प्रयत्न करतो. मग मी त्याला जाऊ दिलं. मी जाणवलं की मी एका दलदलीत अडकलो आहे. मी जी चाल चालवली होती ती निष्फळ ठरली. मी विचार केला की मी सिद्धीशी थेट गोष्ट करतो. मी तिच्या खोलीत गेलो. दार ठोठावलं. तिने दार उघडलं. ती आश्चर्यचकित होती. मी म्हणालो, तू रात्री माझा साथ का दिला नाहीस? तू वचन दिलं होतं. तू जे केलंस ते चुकीचं होतं. तू जयेशला ब्लॅकमेल केलंस. मी म्हणालो, हो मी केलं आणि तूही तर चुकीचं केलंस. तू जयेशबरोबर ते केलंस जे तुला करायला नको होतं. ती म्हणाली, मी तुला माफ करू शकत नाही. तू माझ्या रहस्याचा उपयोग केला. मी म्हणालो, तुला माहीत आहे की मी अजूनही तुझं रहस्य उघड करू शकतो. ती म्हणाली, तू असं करू शकत नाहीस. जर तू असं केलंस तर मीही तुझ्याबद्दल सर्वांना सांगेन. मी आश्चर्यचकित राहिलो. मी विचारच केला नव्हता की सिद्धी इतकी धाडसी असू शकते. मी म्हणालो, तू जिंकलीस. मी तुझं रहस्य उघडणार नाही. पण तुलाही माझ्याबद्दल काही बोलू नये. ती राजी झाली. मग मी जाणवलं की मी जे काही केलं ते चुकीचं होतं. मी एका अशा मुलीला मिळवायचं ठरवलं जी मला आवडत नव्हती. मी दबाव टाकून आपलं काम काढायचं ठरवलं. पण मी अपयशी ठरलो की मी आपलं आयुष्य बदलतो. मी आयशाला विसरण्याचा निर्णय घेतला. मी सिद्धी आणि जयेशला माफ केलं. मी त्यांना म्हणालो की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता तर लग्न करा. ते दोघे खुश झाले. त्यांनी लग्न केलं. मी आपल्या आयुष्याला नवीन दिशा दिली. मी स्वतःला नसतं. प्रेम तर मनांची मेल आहे. एक दिवस मी एका मुलीला भेटलो. तिचं नाव जान्हवी होतं. ती खूप गोड होती. तिने मला शिकवलं की प्रेम कसं असतं. आम्ही दोघांनी लग्न केलं. मी खुश झालो. मी सिद्धी आणि जयेशलाही खुश बघितलं. मी विचार केला की आयुष्यात सगळं आपल्या वेळेवर होतं. जबरदस्तीची गोष्ट कधी चांगली नसते. आज जेव्हा मी भूतकाळाकडे बघतो तेव्हा मला स्वतःवर लाज वाटते. पण मग मी विचार करतो की मी आपल्या चुकांमधून शिकलो आहे. मी आपलं आयुष्य चांगलं केलं. आपल्या चुकांमधून शिकण्याची संधी माणूस आहे. मी जाणवलं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या चुकांतून शिकण्याची संधी मिळायला हवी. जान्हवीने मला खूप प्रेम दिलं. तिने मला शिकवलं की इतरांचा आदर कसा करायचा. मी तिच्याबरोबर एक सुंदर आयुष्य घालवलं. आमची 2 मुलं झाली. मी त्यांना चांगले मूल्य शिकवले. मी त्यांना शिकवलं की जबरदस्तीची गोष्ट कधी चांगली नसते. सिद्धी आणि जयेशही खुश होते. त्यांनाही मुलं झाली. आम्ही सगळे मिळून राहत होतो. मी जाणवलं की आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम आहे. प्रेम हीच ती गोष्ट आहे जी माणसाला माणूस बनवते. आज जेव्हा मी आपल्या आयुष्याकडे बघतो तेव्हा मला अभिमान वाटतो की मी आपल्या चुकांमधून शिकलो. मी आपलं आयुष्य सुधारलं. मी इतरांना खुशी दिली. मी जाणवलं की प्रत्येक माणसाच्या आत चांगुलपणा असतो. फक्त त्याला बाहेर काढण्याची गरज असते. मी जान्हवीला म्हणालो की तू माझं आयुष्य बदललंस. तू मला शिकवलंस की प्रेम कसं असतं. तू मला एक चांगला माणूस बनवलंस. जान्हवी हसली. तिने म्हटलं की प्रेम हेच सगळं आहे. आज आम्ही सगळे खुश आहोत. आम्ही सगळे मिळून राहतो. आम्ही एकमेकांची काळजी घेतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. प्रेम आणि खुशी. मी आपली कथा तुम्हाला म्हणून सांगितली की तुम्ही शिकू शकाल. तुम्ही नेहमी इतरांचा आदर करा. तुम्ही नेहमी इतरांचा आदर करा. कधी जबरदस्ती करू नका. प्रेम नेहमी मनातून होतं. जबरदस्तीचं प्रेम कधी चांगलं नसतं. आज मी खुश आहे. मी आपलं आयुष्य सुधारलं. मी स्वतःला बदललं. मी एक चांगला माणूस बनलो. मी इतरांना खुशी दिली.
मी जाणवलं की हीच सर्वात मोठी यशस्वीता आहे. तुम्हीही आपल्या आयुष्यात प्रेम आणि आदराला महत्त्व द्या. तुम्ही एक चांगले माणूस व्हा. तुम्हालाही खुशी मिळेल. ही माझी कथा आहे. मी ती तुमच्यासोबत शेअर केली. आशा आहे तुम्ही त्यातून काही शिकला असाल. तुम्हीही आपलं आयुष्य सुधारा. तुम्ही खुश राहा. देव तुम्हाला खुश ठेवो. तुम्हाला नेहमी प्रेम मिळो. तुम्हाला नेहमी खुशी मिळो. तुमच्या आयुष्यात नेहमी प्रकाश असो. हीच माझी प्रार्थना आहे. हीच माझी इच्छा आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.